काल झालेल्या या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर जे खरं तर पुण्यातले आपले 2 कुटुंब तिथे फिरायला गेली होती, त्यातले जी 2 त्या कुटुंबातली जी काही प्रमुख लोक होती, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, दुर्दैवानं हे दोघंही मृत्युमुखी पडलेत. परंतु त्यांची मी काल म्हणाल तसं त्यांची फॅमिली सुरक्षित आहे. त्यांची मुलगी आणि या दोघांच्या पत्नी सुरक्षित आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता श्रीनगरमधनं ते दोन्ही पार्थिव पुण्याला आणले जातील. संपूर्ण राज्यात जवळपास 6 लोकांची आत्ता माहिती आपल्याला येते. त्यामुळे 12चं विमान हे मुंबईसाठी आहे. मुंबईचे जे काही लोक आणली जाणार, जे मृत्युमुखी पडले, ते दुपारी येतील आणि पुण्यातली संध्याकाळी येतील. या सगळ्या घटनेनंतर मोठ्या संख्येनं पुण्यातील आणि महाराष्ट्रातील लोक ही त्या ठिकाणी अडकलेली आहेत. निश्चितपणे हे सगळं झाल्यानंतर एक भीतीचं वातावरण आहे. ही सगळी मंडळी, त्यांचे नातेवाईक सातत्यानं संपर्क करतायत. रात्रभर आम्ही सगळेच या व्यवस्थेमध्ये आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना सूचना दिल्यात की आपण हे सगळ्या लोकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. काल ही सगळी चर्चा झाल्यानंतर आज एक मुंबईला स्पेशल विमान, हे श्रीनगर ते मुंबई दुपारी 3चं एक स्पेशल विमान करण्यात आपल्यालाही यश आलं आणि ते तिथे अडकलेल्या लोकांना मुंबईला बरीच लोक त्या विमानाने येतील. आत्ताही पुण्यातले एक 3-4 मोठे ग्रुप आहेत. एक 69 लोकांचा ग्रुप आहे, एक 35 लोकांचा आहे, एक 19, असे एक साधारणतः 150-150-200 लोक पुण्यातली सुद्धा अशी आहेत. काही 4 लोक आहेत, काही 2 लोक आहेत. आम्ही 24 तास झालं मागच्या संपर्कात या सगळ्यांच्या आहोत. आणि आत्ताही या लोकांसाठी एक स्वतंत्रपणे मुंबई मार्गे पुण्याला एक विमान बुक करण्यासाठीचं एक स्पेशल फ्लाईट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या लोकांना आम्ही हा विश्वास दिला आहे की काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या सगळ्यांना आज थोडं अवघड आहे, पण उद्या, आज झालं तर आजच करू, नाही तर उद्या एक स्वतंत्र स्पेशल असं विमान आपल्या या पुण्यातल्या सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण करतोय. त्या संदर्भातली चर्चाही आमच्या मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी झाली आहे, एअरलाइन्स कंपनीशी झाली आहे. त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत, या श्रीनगरच्या कलेक्टरांशी सुद्धा आमची सातत्याने चर्चा या विषयात सुरू आहे की आज ती लोक कधी येतील, कधी आपले मृत्युमुखी पडलेल्या लोकांना कधी सोडणार, तिथून कधी येतील, हे सुद्धा चर्चा सुरू आहेत. एक विशेष करून गृह विभागाचे आपले एक जॉईंट सेक्रेटरी त्या ठिकाणी आहेत, ते महाराष्ट्रीयन आहेत. मला विशेष उल्लेख करावा लागेल की लोखंडे म्हणून ते आपल्याला खूप या सगळ्या विषयात मदत पण करतायत, आपल्या लोकांना तिथं आधार द्यायचे काम करतायत. त्यामुळे सगळ्या पातळीवरती काम सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे. मी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली, पुण्यातली अडकलेली लोक जी आहेत, म्हणजे उद्या जी म्हणलं की मी एक स्वतंत्र स्पेशल अशी फ्लाईट आपण करतोय, त्यात मुंबईतले लोक येतील, पुण्यातले लोक येतील, अशी व्यवस्था आपण आता करतोय. त्यामुळे परिस्थिती आता हळूहळू ती अडकलेल्या प्रवाशांच्या संदर्भात त्यांची जी भीती आहे किंवा ती निश्चितपणे थोडी आता ती साधारण होतीये. आम्ही सगळे त्या लोकांच्या संपर्कात आहोत. पुण्याचे सुद्धा कलेक्टरनी आत्ता सकाळी माझंही त्यांच्याशी बोलणं झालं, अजितदादा पालकमंत्री, त्यांच्याशी आमचा संवाद झाला आहे. त्यामुळे पुण्याच्या सुद्धा कलेक्टरनी एक नंबर दिला आहे. मलाही या आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीन की आपणही सगळ्यांनी हा नंबर आपल्याकडे असावा. आपले कोणी नातेवाईक, मित्रपरिवार जर तिथे अडकले असतील तर आपणही या नंबरवरती ताबडतोब संपर्क करावा. पुणे कंट्रोल रूमचा नंबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन. मोबाईल नंबर आहे 9370 960 061. मी पुन्हा सांगतो, 9370 960 061. आणि लँडलाईन नंबर आहे 020 2612 3371. हा पुणे कंट्रोल रूमचा नंबर आहे. इथं सुद्धा आपण संपर्क करू शकता किंवा माझ्याही कार्यालयाशी थेट संपर्क करू शकता. आमची पूर्ण टीम कालपासून या कामामध्ये आहे. प्रत्येक पुणेकर असेल किंवा महाराष्ट्रातली व्यक्ती असेल, याला सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न आमचे चालू आहे. त्यामुळे चिंता करू नका. नातेवाईकांनाही माझं आव्हान आहे की काही भीतीचं कारण नाही, आम्ही सगळे सोबत आहोत आणि ही आपली लोकही लवकरात लवकर परत येतील. आत्ता त्या ठिकाणी जे मी तिथल्या कलेक्टरशी बोललो, त्यांनी शेड्यूल टाईम 6 दिलेला आहे. 6 वाजता
त्या ठिकाणून ते निघतील. मला असं वाटतं पुढचा 1.5-2 तासाचा प्रवास असेल, साधारणतः 8च्या आसपास या ठिकाणी पोहोचतील. पण 6ची वेळ ही तिथली टेकऑफची आहे, हे परत एकदा आपण कन्फर्म पण करू. पण आता तरी 6ला निघेल असंच दिसतंय. टाइम तोच आलेला आहे, 8पर्यंत इथं पोहोचतील. नाही, पुण्यातली आता जी काही 2 लोक गेलीत ती आपल्याला माहिती आहेत, पण जखमीमध्ये किंवा आता काही आता ते दिसत नाहीये. आणि मला असं वाटतं की ते फक्त अडकलेली लोक जी आहेत, जी आपली फिरायला गेली आहेत किंवा पर्यटनाला, त्या लोकांना आणण्याचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. जो पर्यटक वहाँ पे फंसे हुए हैं उनको वापस लाने के लिए आपने विशेष फ्लाइट का प्रयोजन किया, उसके बारे में बताओ। पुणे से और महाराष्ट्र से बहुत सारे लोग पर्यटन के लिए श्रीनगर, कश्मीर, जम्मू, इस सभी क्षेत्रों में गए थे. लेकिन कल की जो दुर्घटना हुई है, जो हमला हुआ है, उसके बाद थोड़ी पैनिक सिचुएशन हुए. पुणे और महाराष्ट्र से तकरीबन जो मुझे पिछले कई घंटों से जो कांटेक्ट हो रहा है, उसके हिसाब से मुझे लगता है कि कम से कम एक 150-200 के करीब लोग वहाँ पे फंसे हुए हैं, अटके हुए हैं. लेकिन लगातार हमारी कोशिश है, उनके संपर्क में हमें राज्य के हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी उनके संपर्क में है. और उसमें एक फ्लाइट आज श्रीनगर से मुंबई तक एक स्पेशल फ्लाइट आज भी इंडिगो की है. कल भी जो पुणे के लोग हैं और मुंबई के कुछ लोग हैं, इनके लिए कल भी एक स्पेशल फ्लाइट करने का प्रयोजन हमने किया है, उसकी भी बातचीत चल रही है. तो मैं सभी रिश्तेदारों को ये आश्वस्त करना चाहूँगा कि अब चिंता की बात नहीं है, अब चिंता मत करिए, हम सब लोगों को सुरक्षित वापस लाएंगे. इसके लिए सभी सरकारी यंत्रणा भी काम कर रही है. वहाँ की जो लोकल जो गवर्नमेंट की, वहाँ की जो हमारे कलेक्टर है, वहाँ की जो पुलिस है, CSIF की फोर्स है, सभी लोग वहाँ पे काम कर रहे हैं. और हम भी यहाँ पे माननीय मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में हम भी सब इन्हीं लोगों के संपर्क में सबको सुरक्षित वापस बिल्कुल लाएंगे. क्या प्रशासन की ओर से कोई नंबर जारी किया गया, हेल्पलाइन नंबर? पुणे या खास करके पुणे प्रशासन की ओर से एक नंबर जारी किया है. मैं आपके माध्यम से लोगों को बताना चाहूँगा कि एक पुणे कंट्रोल रूम का एक नंबर है, आप भी नोट करिए. अब अगर कोई आपके रिश्तेदार वहाँ फंसे, आपका कोई मित्र परिवार वहाँ पे फंसा है, तो आप ये बिल्कुल इस पर कॉन्टेक्ट करिए. एक मोबाइल नंबर है पुणे कंट्रोल रूम का 9370960061. मैं फिर से एक बार दोहराता हूँ, 9370960061. और लैंडलाइन नंबर है 02026123371. ये 2 नंबर है, आप भी अपने पास रखिए. कोई भी दिक्कत हो, कोई समस्या हो, तो इस नंबर पे आप संपर्क करें या सीधे हमारे भी कार्यालय से आप संपर्क कर सकते हैं. धन्यवाद. आतंकी हमले में जो मरे उनको वापस लाने के लिए आज पुणे में से जो 2 लोग उस आतंकवादी हमले में जिनकी मृत्यु हुई, वो आज शाम को पुणे में आएंगे. उनके पार्थिव पुणे में लाए जाएंगे. श्रीनगर से पुणे शाम को 6 बजे की वहाँ की फ्लाइट है, स्पेशल फ्लाइट है, वहाँ से पुणे वो आएंगे. मुंबई के लोग दोपहर को आएंगे. मुंबई में 4 डेथ हुई है, तो उनको मुंबई दोपहर को 12 बजे से शायद टाइम है, वो दोपहर को आएंगे. शाम को पुणे के जो हमारी 2 लोगों की बॉडी है वो पुणे में लाई जाएगी शाम को.